नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। जसं की आपल्याला माहिती आहे की भूमी अभिलेख भरती 1013 जागा आलेल्या आहेत आणि त्याच्याशी निगडित माहितीपट किंवा माहितीपर व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नक्कीच बघू शकता। याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून जे आम्हाला प्रश्न येत आहेत त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत, तर नेमका फॉर्म कसा भरावा या माहितीचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, की जसं आपल्याला माहिती आहे की 1013 जागा आहेत आणि याच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामधले तीनही कोर्सेस जर म्हटले आपण की डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत। त्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी ITI 2 वर्षाचा कोर्स सर्वेअरचा कंप्लीट केलेला आहे ते विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी अप्लिकेबल आहेत किंवा ते विद्यार्थी सुद्धा याच्यासाठी इलिजिबल आहेत। 2014 पासून हा जो सर्वेअरचा कोर्स आहे मित्रांनो तो 1 वर्षाचा झालेला आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा या पदासाठी अप्लिकेबल आहे, इलिजिबल आहेत। ओके, तर फॉर्म कसा भरायचा ह्या पर्टिक्युलर पॉइंट वाइज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी वेबसाईट आहे याच्यासाठी दिलेली की लँड रेकॉर्ड्स रिक्रुटमेंट 2021.in ही वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्हाला या वेबसाईटवर जायचं मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे फोटो आणि साइनच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही डॉक्युमेंट हे अपलोड करायचं नाहीये या स्टेजला। त्याच्यामुळे हा फॉर्म भरायला तसा सोपाच आहे। फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय लँड रेकॉर्ड्स रिक्रुटमेंट 2021.in। त्याच्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं पोर्टल दिसेल। याच्यामध्ये महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग याचं हे पोर्टल आहे मित्रांनो। याच्यामध्ये 2 आयकॉन दिलेले आहेत, एक आहे नवीन नोंदणी ज्याला आपण म्हणतो न्यू रजिस्टर आणि दुसरा आहे लॉग इन। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत त्यांचे क्रेडेन्शियल्स असतील, म्हणजेच त्यांचा DLR जो ID आहे तो आणि त्यांचा पासवर्ड हे दोन्ही असेल तर त्यांनी लॉग इन थ्रू एंट्री करायची आहे। आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाच अप्लाय करतायत त्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जी अर्थ आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे हे सगळं इथे मेन्शन केलेलं आहे। सदर पदाकरिता स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदविका म्हणजे डिप्लोमा त्याच्यापेक्षा उच्च म्हणजे पदवी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळे जे उमेदवार आहेत हे पात्र समजण्यात येतील, हे ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे। जर तुम्हाला फॉर्म भरताना अजूनही काही अडचणी आल्या, हा व्हिडिओ बघितल्यानंतरही तुम्हाला वाटत असेल की काही टेक्निकल इश्यूज आलेत, एरर्स आलेत, तर इथे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत आणि मेल ID दिलेला आहे ज्याच्यावरती तुम्ही कम्युनिकेशन करू शकता त्या विभागासोबत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, या वेबसाईटवर जायचंय आणि त्यानंतर नवीन नोंदणी याच्यावरती क्लिक करायचंय। त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। याच्यामध्ये जी माहिती आहे ती माहिती भरायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम ही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे। जिथेही रेड कलरचा ॲस्ट्रिच आहे किंवा स्टार मार्क आहे मित्रांनो ती कंपल्सरी मॅन्डेटरी फील्ड आहे, ती तुम्हाला भरावीच लागेल। याच्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम ही माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ फिलअप करायची आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल, फिमेल असेल किंवा ट्रान्सपोंडर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला जेंडर फिलअप करायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल नंबर आणि व्हॅलिड ईमेल ID। याच्यामध्ये त्यांनी इथे हायलाइट सुद्धा केलेला आहे मित्रांनो की तुम्ही जो मोबाईल नंबर आणि ईमेल ID देणार आहात तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज करता येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही आताच विचार करून तुमचा मेल ID आणि तुमचा मोबाईल क्रमांक हा टाकायचा आहे, कारण सर्व कम्युनिकेशन ह्या माध्यमातून होणार आहे। तर इथे मेन्शन केलंय बघा, प्लीज एंटर युअर व्हॅलिड वर्किंग मोबाईल नंबर अँड ईमेल ID। ओके, कारण लॉग इन क्रेडेन्शियल्स असेल, पासवर्ड असेल, हे सगळं जे आहे हे फक्त याच्या थ्रूच कम्युनिकेट होणार आहे आणि तुम्ही
एंटायर प्रोसेस मध्ये कधीही तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हे चेंज करू शकणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला इथे फिलअप करायच्या आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी इथे फिलअप करून दिलेले आहेत. ओके, ही सगळी माहिती मी फिलअप केली. ओके, त्यानंतर मी सबमिट बटनवर प्रेस करायचं आहे किंवा क्लिक करायचं आहे. ओके, तर ही जी माहिती आहे ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे रजिस्ट्रेशन फॉर्म मधली. ही माहिती अवेलेबल होणार आहे तुमच्या फायनल कन्फर्मेशन साठी. तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकला, तुम्ही जो मेल आयडी टाकला, त्याच्यामध्ये तुम्हाला ओटीपी येणार आहे. ओके, तो प्लीज चेक रजिस्टर्ड मोबाईल नंबर और ईमेल आयडी फॉर ओटीपी. तुम्ही इथे सबमिट केल्यानंतर हा एक मेसेज येईल, इथे ओके क्लिक करायचं. ओके, आणि जो काही तुमचा व्हॅलिड ओटीपी असेल तो ओटीपी इथे एंटर करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. मेसेज येईल, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड. ओके, आता तुमचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. इथे ओके वर क्लिक केल्यानंतर याच्यानंतर स्पेसिफिकली तुम्हाला तुमचे जे लॉग इन क्रेडेन्शियल आलेले आहेत तुमच्या मेलवर किंवा तुमच्या मोबाईलवर, हे यूज करून आता तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. म्हणजे आता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, नवीन असल्यामुळे आता तुम्हाला लॉग इन करायचंय. तर तुम्हाला जो काही DLR आयडी आणि पासवर्ड मिळाला तो इथे मेन्शन करायचा. इथे DLR रजिस्ट्रेशन आयडी, इथे पासवर्ड मेन्शन करायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे इथे दिलेला हा याच्यामध्ये एंट्री करून सबमिट बटन क्लिक करायचं आहे. इथे या स्टेजला तुम्हाला रिजन वाईज, म्हणजे जे काही रिजन्स आहेत पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोकण, या रिजन वाईज किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आणि किती जणांनी पेमेंट केलं हे सुद्धा बघायला मिळणार आहे. ओके, याच्यामध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ती कितीही जणांनी रजिस्ट्रेशन केलेला असेल तरी अभ्यास मात्र तुम्हाला करायचा आहे आणि सक्सेस व्हायचा आहे. इथे DLR रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे ऑलरेडी माहिती भरली होती रजिस्ट्रेशन करताना ती बाय डिफॉल्ट आली आहे. इथे एक लक्षात ठेवा, फिल ऍप्लिकेशन, प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन, एडिट ऍप्लिकेशन, पेमेंट आणि ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असे 5 सेक्शन्स दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्या सेक्शनवर आपण आहोत आणि इथे आपल्याला तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भरायची आहे दॅट इज अ पर्सनल डिटेल्स. ही तुमची वैयक्तिक माहिती आहे मित्रांनो. आपण स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम हे ऑलरेडी मेन्शन केलं होतं रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना, त्याच्यामुळे ते बाय डिफॉल्ट इथे येईल. मग इथे ऍडिशनल काय भरायचंय बघा, मदर्स नेम, आईचं नाव द्यायचंय. त्यानंतर इथे बघा नावात जर काही बदल झाला असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिकडे चेंज, नॉट चेंज असे ऑप्शन्स येतील. जर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला नसेल तर नॉट चेंज मेन्शन करायचं. जर चेंज मेन्शन असेल, काही चेंज असेल काही नावामध्ये, तर तुम्हाला ही ऍडिशनल माहिती भरावी लागेल, ज्याच्यामध्ये तुमचं बदललेलं नाव, बदललेलं वडिलांचं किंवा हस्बंडचं नाव आणि तुमचं सरनेम जर बदललेलं असेल तर. पण जर हे नाव बदललेलं नसेल, ॲज इट इज असेल जन्मापासनं, तर त्याच्यामध्ये इथे नॉट चेंज असं मेन्शन करायचं. त्यानंतर जेंडर फिलअप करायचंय. बाय डिफॉल्ट तुमची बर्थ डेट आलेली असेल तिकडे, मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, आणि तुमची कॅटेगरी, आरक्षणाचा प्रवर्ग, मग ते ओबीसी असेल, NTC असेल, NTB असेल, ओके, SC असेल, ST असेल, हे सगळे इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे. हे भरताना खूप काळजी घ्या मित्रांनो, ही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट नंबर, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र क्रमांक, SSC इयर ऑफ पासिंग, कुठल्या वर्षी तुम्ही पास आउट झालेला आहात, त्यानंतर मंथ, इयर ऑफ पासिंग आणि तुमचा सीट नंबर, बैठक क्रमांक जो तुमच्या मार्कशीटवर असेल. ही सगळी माहिती तुमच्या मार्कशीटवर असेल 10वीच्या, त्याच्यावरनं ही माहिती तंतोतंत आणि अचूक भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आधार क्रमांक. आता आधार क्रमांकामध्ये काय आहे की काही जणांकडे आधार कार्ड असेल ऑलरेडी आणि काही जणांनी आता अप्लाय केलं असेल तर त्याचा एनरोलमेंट नंबर सुद्धा तुम्ही टाकू शकता. जर आधार कार्ड असेल तर इथे ते सिलेक्ट करायचं, इथे आधार नंबर लिहायचा, आणि जर नसेल तर तुम्ही जे एनरोल केलं त्याचा नोंदणी क्रमांक, ज्याला आपण आधार नोंदणी क्रमांक म्हणतो, तो फिलअप करायचा आहे डेट वाईज. ओके, ही सगळी माहिती भरायची आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिटेल ऍड्रेस येईल तिकडे.
डिस्ट्रिक्ट, डिटेल ॲड्रेस, पिन नंबर हे सगळे तुम्हाला तिथे टाकायचं आहे. तर ही सगळी माहिती तुमची पर्सनल माहिती आहे, ही फिलअप केलेली आहे बघा इथे मी. आणि ही सगळी माहिती फिलअप केल्यानंतर हे जे आहेत हे स्पेसिफिकली तुमचे सेव्ह होतील त्या पर्टिक्युलर पोर्टलमध्ये. ओके, तर ह्याच्यामध्ये सगळी माहिती मी फिलअप केलेली आहे. त्यानंतर ती माहिती फिलअप केल्यानंतर ॲडिशनल माहिती कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी, जी सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे आणि ती तुम्हाला फिलअप करायची आहे. इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला आरक्षणाचा प्रवर्ग किंवा ज्याला आपण म्हणतो रिझर्वेशन सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, जे उमेदवार मागास प्रवर्गातील आहे परंतु खुल्या प्रवर्गातून देखील अर्ज करू इच्छितात, म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रेमिलियर नसेल किंवा अजून त्यांचा काही इश्यू असेल किंवा त्या पोस्ट नसतील, तर त्यांनी काय करायचं आहे, मागास प्रवर्गाकरती पद उपलब्ध नाही, त्यांनी या ठिकाणी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. पण ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत आणि ज्यांच्यासाठी पोस्ट सुद्धा आहेत, त्यांनी त्यांची कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची. याच्यामध्ये SC ST ड्रॉप डाऊन मेनू येईल आणि इथे तुम्हाला ते सिलेक्ट करता येणार आहे. पण एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्याकडे जर नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट नसेल किंवा आता तुम्ही इथे फिलअप केलंय, तुम्ही कॅटेगरीशी रिलेटेड बिलॉंग करताय असं दाखवलंय आणि जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस जर डॉक्युमेंट नसेल तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला तिथं पात्र धरल्या जाणार नाही किंवा तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्याच्यामुळे जर रिझर्व कॅटेगरी मधनं तुम्हाला पोस्ट घ्यायची असेल तर तुमच्याकडे नॉन क्रेमिलियर हे असलंच पाहिजे. ओके, ही माहिती इथे फिलअप करायची. त्यानंतर जे ॲडिशनल स्पेसिफिक पोस्ट असतात, फॉर एक्झाम्पल डिफरंटली एबल्ड, ज्याला आपण दिव्यांग म्हणतो, अन्य स्पेसिफिक पर्टिक्युलर अंगाने सक्षम, त्याच्यामध्ये मार्क करायचे. जर नसेल तर नाही, असेल तर हो करायचे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, जर तुम्ही सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन असाल तर त्याच्यामध्ये तुमचं प्रमाणपत्र परत व्हॅलिड करून घ्यायचंय तुम्हाला. तर इथे एक्स सर्व्हिसमॅन साठी तुम्हाला यस करायचं, नसेल तर नो करायचंय. आणि त्यानंतर जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असेल तर तिथे तुम्हाला किती वर्ष तुम्ही काम केलं, सेवेतील वर्ग, हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला जी पोस्ट आहे त्या पोस्टला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही ज्या पोस्टसाठी DLR रिक्रुटमेंट मध्ये जातायत त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे कुठली पोस्ट आहे, ती भूकरमापक और लिपिक, त्यालाच आपण म्हणतो की सर्वेअर कम क्लार्क. ओके, तर ही जे पद आहे हे तिथनं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. आता डिव्हिजन आपल्याला माहिती आहे, सुरुवातीलाच बघितलं आपण, पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, कोकण रिजन असेल, हे डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये इथे महत्त्वपूर्ण माहिती बघा, परीक्षेचे आवेदन पत्र ज्या महसूल विभागातून तुम्ही आवेदन पत्र भरणार आहात त्याच महसूल विभागात परीक्षेला उपस्थित राहायचे आहेत. म्हणजे ज्या रिजन मधनं तुम्ही फॉर्म भरणार आहात, जे निवड करणार आहात, तिथेच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. जर निवड झाली तर त्यांना नियुक्ती सुद्धा त्याच रिजन मध्ये, तुम्ही पुणे मधनं फॉर्म भरला तर असं होणार नाही की दुसऱ्या रिजन मध्ये तिथे तुम्हाला नियुक्ती मिळेल. एका उमेदवारास केवळ एकाच विभागातून ऍप्लिकेशन करता येईल, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. आणि एकदा एका विभागातून तुम्ही ऍप्लिकेशन केलं तर दुसऱ्या विभागातून अर्ज भरता येणार नाही. त्याच्यामुळे हे प्री प्लॅन करा तुम्हाला की मला काय सिलेक्ट करायचंय, मला कुठल्या विभागात जायचंय आणि पूर्ण भविष्याचा विचार करून इथे सिलेक्शन करायचं आहे. आणि निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या विभागातील प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल आणि ही 1 वर्षापर्यंत व्हॅलिड राहील किंवा अबाधित राहील. ओके, मग इथनं तुम्हाला ते डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली इथे मी डिव्हिजन बघा, इथे ड्रॉप डाऊन मेनू मध्ये क्लिक केल्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोकण असे रिजन आलेत, हे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जी फी आहे ती सुद्धा इथे आलेली आहे बघा. आता हे स्पेसिफिकली फी स्ट्रक्चर जे आहे ते आमच्या गिरीश सरांच्या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. हे सगळं इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही जे इन्फॉर्मेशन भरली आहे तर ती माहिती पर्सनल होती आणि त्याची ॲडिशनल रिजन वाईज होती. आता आपल्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते फिलअप करायचं आहे डिटेल्स मध्ये. याच्यासाठी तुमच्या सोबत सगळे सर्टिफिकेट तुमच्या जवळ पाहिजे, म्हणजे तुम्ही त्याच्यामधनं बघून हे इन्फॉर्मेशन भरू शकता. फॉर एक्झाम्पल 10वी आहे, SSC बोर्ड, कोर्स कुठला होता, कुठला बोर्ड होतं किंवा युनिव्हर्सिटी होती, कुठल्या वर्षी तुम्ही पास झालेला आहात, किती मार्क पडलेत,
किती पैकी पडलेत, बरोबर आहे, आणि त्याची टक्केवारी गुणांची किती आहे, आणि जर CGPA वगैरे असेल तर तो सुद्धा इथे मेन्शन करण्यासाठी त्यांनी व्हॅलिड पर्टिक्युलर पॉइंट दिलेला आहे. आणि तुमचं जे सर्टिफिकेट नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे मार्क करायचा आहे. हे 10चं आहे मित्रांनो. तसंच 12चं, ज्यांचं क्वालिफिकेशन ज्या पद्धतीचं आहे त्या क्रोनॉलॉजीनी तुम्हाला इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फिलअप करायची आहे. 12वी साठी तेच सगळं ड्रॉपडाऊन मेनू दिलेले आहेत. त्या तुमचा जर ITI झालेला असेल सर्वेअरचा तर त्याच्यामध्ये सुद्धा कोर्स नेम, बोर्ड, तुमचं जे काही बोर्ड असेल, कुठल्या वर्षी पास झालात, किती मार्क मिळालेत, किती मार्क पैकी मिळालेत, आणि तुमचं पर्सेंटेज किती आहे. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. जशी 10वी साठी आहे, 12वी साठी, ITI साठी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आणि जर काही ॲडिशनल म्हणजे PhD वगैरे झाले असेल तर ही सगळी माहिती एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्या अंडर तुम्हाला फिलअप करायची आहे. अचूक माहिती फिलअप करा, सोबत तुमच्या डॉक्युमेंट्स ठेवा, म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत. ओके, ही सगळी माहिती भरल्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला टिकमार्कच्या स्वरूपात द्यायची आहे. ओके, इथे विजिबल जरी नसेल तर मी वाचून दाखवतो. आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड ऑर डिपेंडंट ऑफ प्रोजेक्ट अफेक्टेड, म्हणजेच तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का किंवा प्रकल्पग्रस्तावर अवलंबून आहात का. जर असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर भूकंपग्रस्त किंवा भूकंपामध्ये कुणाचाही सदस्याचा कुटुंबातील मृत्यू झालेला आहे किंवा घर कोसळले भूकंपामुळे आणि त्याच्यामुळे पुनर्निर्माण केलेला आहे का, याच्यासाठी सुद्धा यस किंवा नो तुम्ही सिलेक्ट करायचंय तुमच्या कंडिशननुसार. डू यू वॉन्ट टू अवेल अ बेनिफिट ऑफ फिमेल रिझर्वेशन, जे महिला आरक्षण आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे का, कारण जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे तसे सर्टिफिकेट लागणार आहेत. ओके, त्यानंतर शासन निर्णयानुसार तुम्ही गुणवंत क्रीडापटू किंवा क्रीडा व्यक्ती आहात का, असेल तरच यस करायचं, नाही तर नो करायचं. ओके, त्याच्यानंतर शासन निर्णयानुसार तुम्ही कोणत्या पदाच्या वर्गाकरिता पात्र आहात, ॲज अ स्टुडंट्स म्हणून किंवा गुणवंत खेळाडू आरक्षणाच्या अंडर. ओके, याच्यामध्ये हे सिलेक्ट करायचं आहे. आणि जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे स्पोर्ट्सचं ते सुद्धा तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्रीडा संचालकाकडून व्हॅलिड करून किंवा पडताळणी करून घ्यायचं आहे. जर असेल तरच यस लिहायचं, नाही तर नाही लिहायचं. ओके, त्याच्या व्यतिरिक्त अनाथ आहात का, ज्याला स्पेसिफिकली आपण वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंडर ऑर्फन आहात का, जर असेल तरच लिहायचं, नाही तर नो लिहायचं. त्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहात का. ओके, जर असेल तर त्याची ॲडिशनल माहिती सुद्धा तुम्हाला द्यावी लागेल. हा GR आहे 2009चा, त्याच्यानुसार तुम्ही व्हॅलिड आहात नाही आहात त्याच्यानुसार ही इन्फॉर्मेशन भरा. अंशकालीन कर्मचारी जर असाल तर त्या ऑफिसचं नाव, किती वर्ष काम केले किंवा किती अनुभव आहे, ओके, आणि कुठला नियुक्ती प्राधिकारी होता, हे सगळी माहिती इथे तुम्हाला मेन्शन करायची आहे. ही सगळी ॲडिशनल माहिती आहे जे विद्यार्थी त्या गटामध्ये मोडतात किंवा ज्यांना त्याचा फायदा घ्यायचा आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी ही ॲडिशनल माहिती आहे. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी तिथे नो वर क्लिक करणं किंवा नो हा पर्टिक्युलर जो बटन आहे तो सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, हे सगळं सिलेक्शन झाल्यानंतर महत्वाचा पार्ट, तुम्ही आयडेंटिटी किंवा फोटो आयडेंटिटी म्हणून काय वापरणार आहात. इथे एक ड्रॉप डाऊन मेनू दिलेला आहे, याच्यामध्ये आधार कार्ड असेल, ओके, इलेक्शन कार्ड असेल, जे मतदान अधिकारीचं कार्ड असतं, हे सगळे कार्ड याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला जे सिलेक्ट कराल त्याचा नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे आधार कार्ड सिलेक्ट केलंय तर इथे माझ्या आधार कार्डचा नंबर मी टाईप केलाय, अचूक टाईप केलेला आहे, कारण तो पुढे युटिलाइज होणार. त्यानंतर आपल्याला पासपोर्ट फोटोची फाईल अपलोड करायची आहे. त्याच्यामुळे फॉर्म भरण्याला सुरुवात करायच्या अगोदरच सॉफ्ट कॉपीमध्ये तुमचा फोटो आणि तुमच्या एका ब्लँक पेजवर तुमची सही ब्लॅक पेननी काढलेली याच्या इमेजेस घ्यायच्या. त्या इमेजेस कुठल्या असल्या पाहिजेत, PNG, JPG किंवा JPEG फॉर्मॅट मधल्याच असल्या पाहिजे. त्याची साईज किती असली पाहिजे, फोटोची 100 KB आणि साईन जी आहे ती 50 KB. ह्या दोन्ही फाईल्स तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये घेऊन ठेवा आणि तिथनं अपलोड करा ब्राउज करून. ओके, तर हा फोटो आयडेंटिटी झाला आणि ही तुमची सही झाली. हेच डॉक्युमेंट एकमेव आहे की जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत, बाकी कुठलेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाहीत. ओके, मला असं वाटतं की इथपर्यंत तुम्हाला नक्कीच कळलेलं असेल. हे अपलोड केल्यानंतर बाय डिफॉल्ट जे आहे इथे फोटो आणि इथे सही बघा हे आलेली आहे. जी काही इन्फॉर्मेशन भरली ती इन्फॉर्मेशन आलेली आहे.
ओके, तर इथे जी माहिती होती ती माहिती आपण सगळी फिलअप केलेली आहे. त्यानंतर हे एक अंडरटेकिंग आहे. अंडरटेकिंग त्यांनीच दिलेलं आहे, आपल्याला फक्त ते व्यवस्थित वाचायचंय, समजून घ्यायचंय, नंतर टिकमार्क करायचे. इथे एक ब्ल्यू कलरचा टिक दिलेला आहे बघा, याला टिकमार्क करायचंय, तेव्हाच ते सबमिट होईल किंवा सेव्ह होईल. मग हे काय आहे बघा, आता फॉर एक्झाम्पल सपोज इथे मी त्या पर्टिक्युलर अंडरटेकिंगला वाचून दाखवतो. मी भूकर मापक तथा लिपिक या पदासाठी भूमी अभिलेख विभाग द्वारे प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती वाचल्या, त्या मला समजल्या, मला त्या मान्य आहे. हे अंडरटेकिंग आहे. हे सगळं स्पेसिफिक अंडरटेकिंग जे काही आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत ती चुकीची आहे, चुकीची ठरली तर काय होईल, काय कारवाई करण्यात येईल, ही सगळी माहिती आहे. याच्यामध्ये मेन्शन केलं बघा, खोटे किंवा चुकीचे किंवा दिशाभूल करणारे जर असले तर विभाग काय करेल, ते काळ्या यादीत टाकेल त्या विद्यार्थ्याला. तर ह्या महत्वाच्या पॉइंट्सला व्यवस्थित रीड केल्यानंतरच ओके तुम्ही इथे क्लिक करायचंय आणि त्यानंतर हा सगळा जो डेटा आहे जो आतापर्यंत फिलअप केला तो सेव्ह करायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. म्हणजे मित्रांनो बघा, आता आपण ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलंय, सेव्ह केलंय, त्याचा जर प्रिव्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला इथे एक ऍडिशनल बटन दिलेलं आहे त्यांनी प्रिव्ह्यूचं. आणि जी आपण माहिती भरली ती सर्व माहिती, मग ती पर्सनल असेल, एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेल, हे सगळं आपल्याला प्रिव्ह्यू दिसेल. जर तुम्हाला असं आढळून आलं की त्याच्यामध्ये तुम्ही माहिती भरली आहे पण काहीतरी चुकलंय, स्पेलिंग चुकलंय, डेट चुकलेत, मार्क चुकलेत, अशा वेळेला मित्रांनो इथे एडिट ऍप्लिकेशन हा एक दिलेला आहे पॉइंट. तर आणि तरच या एडिट ओके ऍप्लिकेशन वर जायचंय आणि जे काही करेक्शन्स तुम्हाला करायचे ते तुम्ही करू शकता. पण जर काही करेक्शन नसेल तर डायरेक्ट पेमेंट मोड वर जायचं आणि पेमेंट करायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पेमेंटसाठी इथे फक्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग हेच ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. UPI हा ऑप्शन त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पेमेंट करताना त्याची सुद्धा तजवीज करून ठेवावी लागेल, म्हणजे तुम्हाला पेमेंटवर जाता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी लक्षात घ्या, सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन केलं, त्यानंतर आपल्याला क्रेडेन्शियल्स मिळाले, त्याच्यानंतर लॉग इन केलं, त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन भरली, त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सिलेक्शन, रिजन सिलेक्शन हे सगळं केलं आणि त्यानंतर तुमचा फॉर्म कंप्लीट झाला. जर त्याच्यामध्ये काही चुका असेल तर एडिट करा, नाही तर डायरेक्ट पेमेंट मोडला जा आणि कुठल्याही एका वेनी तुम्ही पेमेंट मोडमध्ये जाऊन तो पर्टिक्युलर फॉर्म हा कंप्लीट करू शकता. ओके मित्रांनो, याच्यामध्ये ऍडिशनल मी हेच इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ इच्छितो की इन्फिनिटी अकॅडमी आणि पब्लिकेशननी हे सगळ्यात छान पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने फक्त ह्या परीक्षेसाठी, भूमी अभिलेख भरतीसाठी आणि भूकर मापक या पदासाठी तयार केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं पुस्तक आहे मित्रांनो. जर आपण याच्यामध्ये गेलो तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी म्हणजे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GS आणि GK हे चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये मेन्शन केले. जर वैशिष्ट्य बघायला झाली तर याच्यामध्ये खूप चांगल्या सुटसुटीत पद्धतीने सगळे विषय जे आहेत ते हाताळले गेलेले आहेत. मराठी असेल त्याच्यामधले सगळे पार्ट्स, फॉर एक्झाम्पल संधी असेल, शब्दाच्या जाती असेल, हे खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. त्यानंतर इंग्लिश ग्रामर आहे, त्याच्यामधले सगळे पार्ट, जसं पार्ट्स ऑफ स्पीच असेल, चेंज द व्हॉइस असेल, आणि जो GS चा पार्ट आहे त्याच्यामधले सगळे विषय, इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यशास्त्र, रसायनशास्त्र, म्हणजे हे जे आहे हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने आणि पद्धतशीरपणे आणि पॉइंट वाईज, बुलेट पॉइंट वाईज हे दिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर 2014चा पेपर हा स्पष्टीकरणासहित दिलेला आहे आणि ती सगळ्यात चांगली बाजू आहे. कारण जुना पेपर जर तुम्ही बघितला, त्याचे एक्सप्लेनेशन बघितले, प्रश्नांची लेवल बघितली तर आपल्याला आयडिया येईल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा. ओके, फॉर्म भरणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याच्यानंतर अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक तुम्ही परचेस करायला काही हरकत नाही. हे आमच्या वेबसाईटवर आणि याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा आलेला आहे की हे कुठे अवेलेबल आहेत. ओके, तर हे पुस्तक मित्रांनो जरूर
याच्यावर परचेस करा आणि त्याच्यातनं अभ्यास करा. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 2 बॅचेस महत्वाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन 1 महिन्याच्या फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत. ही ऑनलाईन बॅच आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे. ही ऑनलाईन बॅच आहे, ही 16 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. आणि ही ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन बॅच पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर या ठिकाणी सुरू झालेली आहे. 16 तारखेपासून सुरू होणार आहे. आणि या ऑफलाईन बॅचचे वैशिष्ट्य बघा, संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे, जो आता मी बुक्सच्या फॉर्मॅट मधनं सुद्धा तुम्हाला सांगितला की इंग्लिश, मराठी, जीएस, जीके हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. तुमच्या टेस्ट असणार आहे, सराव चाचणी. प्रत्येक विद्यार्थ्यावर आम्ही नक्कीच लक्ष देतो, कारण प्रत्येक बॅच आमची सक्सेसफुल होत आहे. आणि नवीन अभ्यासक्रम जो आहे आणि मागील प्रश्नावर, जसं 2014चा प्रश्नपत्रिका आम्ही सांगितली, त्या प्रश्नावर आधारित आमच्या टेस्ट असणार आहे. एक सिक्वेन्स या क्लासला असणार आहे, एक फ्लो असणार आहे. कारण सेल्फ स्टडी आणि क्लास स्टडी याच्यामधला हा फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस 16 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्याची ऍडमिशन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तुम्हाला मिळेल, किंवा आमच्या वेबसाईट मध्ये मिळेल, किंवा आमचा जो IVR नंबर आहे 7887811411, ओके, 788 781 1411 याच्यावरती कॉल करा मित्रांनो. आणि सगळी माहिती तुम्हाला मिळेल पुस्तकाबद्दल, बॅच बद्दल. आणि जर फॉर्म भरताना याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी आल्या, काही तांत्रिक अडचणी आल्या, तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून पाठवा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. ओके, तर नक्कीच तुम्ही प्रॉपर चॅनलनी आता फॉर्म भरायला शिकला असाल हे अपेक्षा करतो. आणि या व्हिडिओला भरभरून सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.